चला नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू चॅनल. फेब्रुवारी महिन्यामधले चालू घडामोडीचा हा आपला तिसरा व्हिडिओ आहे. यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा. आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक युनानी दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 11 फेब्रुवारी. 11 फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक युनानी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. युनानी अभ्यासक, विद्वान आणि दूरदर्शी हकीम अजमल खान यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी हा 11 फेब्रुवारी हा दिवस जागतिक युनानी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारतात आणि परदेशात त्यांनी किंवा या हकीम अजमल खान यांनी युनानी औषधांमध्ये दिलेल्या योगदानाचं स्मरण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. तसंच सर्वात जुन्या आरोग्य सेवा प्रणालीपैकी एक असलेल्या या युनानी औषधांबद्दल जागृती निर्माण करणे हा या दिनाचा उद्देश आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, 11 फेब्रुवारी. युनानी ही आयुर्वेदाप्रमाणेच एक प्राचीन अशी उपचार पद्धती आहे. भारतासह ती जगभर बरीच लोकप्रिय किंवा प्रचलित आहे. पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस सुरक्षित इंटरनेट दिन म्हणून साजरा करण्यात येतो किंवा साजरा करण्यात आला आहे? 2025 या वर्षामध्ये कोणता दिवस सुरक्षित इंटरनेट दिन म्हणून साजरा करण्यात येतो? ॲक्च्युली हा जो दिवस आहे सुरक्षित इंटरनेट दिन, हा दिवस दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी साजरा केला जातो. आणि 2025 या वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्याचा दुसरा मंगळवार जो आहे तो 11 फेब्रुवारी या दिवशी आल्यामुळे यावर्षी 11 फेब्रुवारी हा दिवस सुरक्षित इंटरनेट दिन म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. इंटरनेटचा सुरक्षित वापर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आणि ऑनलाईन सुरक्षिततेच्या महत्त्वाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी हा दिवस सुरक्षित इंटरनेट दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, नुकत्याच संपन्न झालेल्या पॅरा तिरंदाजी आशिया कप 2025 मध्ये भारताने किती पदक जिंकली आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 12. ही जी स्पर्धा आहे पॅरा तिरंदाजी आशिया कप 2025, ही स्पर्धा नुकतीच 2 ते 11 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये थायलंडमध्ये बँकॉक या ठिकाणी संपन्न झालेली आहे. आणि या स्पर्धेमध्ये भारताने एकूण 12 पदक जिंकले. त्यापैकी 6 पदक आहेत गोल्ड मेडल किंवा सुवर्ण पदक, 3 आहेत रौप्य किंवा सिल्वर मेडल्स आणि अजून 3 कांस्य पदक किंवा ब्रॉन्झ मेडल्स आपल्या भारताने या स्पर्धेमध्ये जिंकलेले आहेत. असे एकूण 12 पदक भारताने जिंकलेले आहेत. आणि 12 पदकांसह भारत या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिलेला आहे. दुसऱ्या क्रमांकावर थायलंड आहे, तिसऱ्या क्रमांकावर इंडोनेशिया हा देश राहिलेला आहे. पर्याय क्रमांक 3, 12 हे याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय महिला वैज्ञानिक दिन म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 11 फेब्रुवारी. 11 फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी जगभरात विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी या क्षेत्रामधील महिला आणि मुलींच्या महत्त्वपूर्ण कामगिरीचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या योगदानाची ओळख पटवून देण्यासाठी दरवर्षी संयुक्त राष्ट्रसंघ किंवा युनायटेड नेशन्स आणि युनेस्को या 2 संघटनेकडून आंतरराष्ट्रीय महिला वैज्ञानिक दिन म्हणून साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट, भारत ऊर्जा आठवडा 2025चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नवी दिल्ली. इंडिया एनर्जी वीक 2025 किंवा शॉर्टमध्ये IEW 2025 याचं आयोजन 11 ते 14 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेला आहे. या भारत ऊर्जा आठवडा 2025 याचं उद्घाटन जे आहे किंवा याचं आयोजन जे आहे ते भारताचे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाकडून करण्यात आलेला आहे. हा एक वार्षिक कार्यक्रम असून याची सुरुवात झालेली आहे 2023 या वर्षापासून. आणि यावर्षी यामध्ये जगभरातील 120 देशातील 70,000पेक्षा जास्त प्रतिनिधी सहभागी झालेले आहेत. याचं आयोजन जागतिक ऊर्जा क्षेत्रातील भारताची भूमिका मजबूत करणं या उद्देशाने करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस भारतामध्ये राष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो? भारतामध्ये नॅशनल विमेन डे किंवा राष्ट्रीय महिला दिन हा दिवस आहे. हा दिवस दरवर्षी 13 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. हा दिवस भारतातील महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो. सोबतच हा दिवस जो आहे 13 फेब्रुवारी हा दिवस भारताच्या ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, कवयित्री आणि गानकोकिळा असलेल्या सरोजिनी नायडू
सरोजिनी नायडू यांचा जन्मदिवस आहे. सरोजिनी नायडू यांचा हा जन्मदिवस आहे. यांचा जन्म झाला होता 13 फेब्रुवारी 1879 या दिवशी हैदराबाद या ठिकाणी. हैदराबाद यांचा जन्म झाला होता आणि त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. तसंच महिलांच्या हक्कांसाठी खूप संघर्ष केलेला आहे. सोबतच त्या भारतातील पहिल्या महिला राज्यपाल देखील होत्या. 1925 या वर्षामध्ये त्यांनी काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. 1928मध्ये प्लेगच्या साथीदरम्यान त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल ब्रिटिश सरकारने त्यांना कैसर-ए-हिंद ही पदवी दिली होती आणि यांचं निधन झालेलं आहे 2 मार्च 1949 या दिवशी. आणि यांच्या 135व्या जयंतीचं औचित्य साधून 2014 या वर्षामध्ये यांचा जन्मदिवस जो 13 फेब्रुवारी आहे हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतलेला आहे. पर्याय क्रमांक 3 13 फेब्रुवारी राष्ट्रीय महिला दिन हे याचं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, कोणता दिवस भारतात जागतिक डाळ दिन म्हणून साजरा करण्यात येतो? वर्ल्ड पल्सेस डे. कोणता दिवस जागतिक डाळ दिन किंवा वर्ल्ड पल्सेस डे म्हणून साजरा केला जातो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 10 फेब्रुवारी. 10 फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी जगभरात डाळींचा आहारातील वापर आणि त्यामुळे लोकांच्या आरोग्यामध्ये होणारी सुधारणा याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न व कृषी संघटना किंवा FAO फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन या संघटनेकडून दरवर्षी जागतिक डाळ दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, भारत व कोणत्या देशादरम्यान सायक्लॉन 2025 हा युद्ध सराव आयोजित करण्यात आला आहे? किंवा सायक्लॉन हा भारत व कोणत्या देशाचा युद्ध सराव आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इजिप्त. सायक्लॉन हा भारत आणि इजिप्त या 2 देशांचा युद्धाभ्यास आहे. सायक्लॉन स्पेलिंग आहे CYCLONE. हा भारत आणि इजिप्त या 2 देशांचा संयुक्त युद्ध सराव आहे. याची सुरुवात झालेली आहे 2023 या वर्षामध्ये आणि 2025 या वर्षामध्ये या युद्धाभ्यासाचं 3rd एडिशन किंवा तिसरं संस्करण जे आहे ते 10 ते 23 फेब्रुवारी या कालावधीमध्ये राजस्थानमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 इजिप्त हे याचं बरोबर उत्तर असेल. इजिप्त राजधानी आहे कैरो ही इजिप्तची राजधानी आहे. सध्या राष्ट्रपती आहेत अब्देल फताह अल सिसी आणि चलन आहे इजिप्तियन पाऊंड. कोणता दिवस जागतिक कर्करोग दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 4 फेब्रुवारी. 4 फेब्रुवारी हा दिवस कर्करोगाविषयी किंवा कॅन्सरविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्याचा प्रतिबंध, शोध व उपचारांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी जागतिक कर्करोग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाची स्थापना झालेली आहे 4 फेब्रुवारी 2000 या दिवशी किंवा 2000 या वर्षापासून दरवर्षी 4 फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जर आपल्याला असं विचारलं की आपल्या भारतात कोणता दिवस राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन म्हणून साजरा केला जातो, तर आपल्या भारतामध्ये 7 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन म्हणून साजरा केला जातो. हे देखील लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नुकतेच 3 दिवसीय पक्षी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे? याचं बरोबर उत्तर आहे प्रयागराज. पर्याय क्रमांक 3 प्रयागराज या ठिकाणी पक्षी महोत्सव 2025चं आयोजन जे आहे ते 16 ते 18 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये करण्यात येत आहे. आणि या 3 दिवसीय पक्षी महोत्सव जो आहे तो पर्यावरण संरक्षण आणि जैवविविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणी नुकतेच बेंगलुरू या ठिकाणी एरो इंडिया शो 2025चे उद्घाटन केले आहे? तर याचं उद्घाटन जे आहे ते भारताचे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलेलं आहे. एरो इंडिया शो हा आशियातील सर्वात मोठा एअर शो असून हा दर 2 वर्षांनी भारतामध्ये बेंगलुरू या ठिकाणी भारतीय वायुदलाच्या एलहंका या तळावर आयोजित केला जातो. आणि याचं आयोजन यावर्षी किंवा 2025 या वर्षामध्ये 13 ते 17 फेब्रुवारी या कालावधीमध्ये करण्यात आलेलं आहे. हे आतापर्यंत या शोचं 15वं संस्करण आहे किंवा 50th एडिशन आहे. उद्घाटन केले भारताचे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी. पुढचा प्रश्न आहे, नवीन चावला यांचे नुकतेच वयाच्या 79व्या वर्षी निधन झाले आहे. ते भारताचे कितवे सरन्यायाधीश होते? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 16वे. नवीन चावला हे भारताचे माजी मुख्य
आणि हे सरन्यायाधीश नव्हते, तर हे भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त होते. माजी मुख्य निवडणूक आयुक्त होते. माजी मुख्य निवडणूक आयुक्त होते आणि यांचं नुकतंच वयाच्या 79व्या वर्षी निधन झालेलं आहे. 2009 ते 10 या दरम्यान ते भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त होते. यांचं आता नुकतंच वयाच्या 16व्या वर्षी निधन झालेलं आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, किंवा सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत असं विचारलं तर ते असतील राजीव कुमार हे सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. कितवे आहेत तर ते आता 25वे आहेत. आणि पहिले कोण होते? भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते सुकुमार सेन. भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? ते होते सुकुमार सेन. आत्ता आहेत राजीव कुमार आणि हे नवीन चावला जे ते 16वे होते. यांचं आता नुकतंच वयाच्या 79व्या वर्षी निधन झालेलं आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ECI भारताचं निवडणूक आयोग. संबंधित कलम आहे कलम 354. याची स्थापना झाली होती 25 जानेवारी 1950 या दिवशी. यामुळेच हा 25 जानेवारी हा जो दिवस आहे, हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. हे देखील लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, एकुवेरिन हा भारत व कोणत्या देशाचा संयुक्त लष्करी युद्ध सराव आहे? एकुवेरिन हा भारत व कोणत्या देशाचा संयुक्त लष्करी युद्ध सराव आहे? याचं उत्तर तुम्हालाच खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ऑप्शन्स आहेत श्रीलंका, म्यानमार, सौदी अरेबिया आणि मालदीव. याचं उत्तर तुम्हालाच खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे.